तर मित्रांनो, शासनाने राबवलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे खूप ताण पडला आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी जितकं फंडिंग यायला पाहिजे तितकं येत नाही, असे उदयनराजे भोसले हे म्हणत आहेत. तर मित्रांनो, खासदार उदयनराजे भोसले यांनी लाडकी बहीण योजनेमुळे खूप ताण पडला असून जितकं फंडिंग मिळायला पाहिजे ते मिळत नाही असं म्हटले आहे. तर मित्रांनो, काय आहे सविस्तर बातमी ते या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तर मित्रांनो, साताऱ्याचे लोकसभा खासदार उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सातारा नगरपालिकेच्या नगरसेवकांची बैठक घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांकडून सातारा नगरपालिकेच्या नगरसेवकांना पालिकेच्या कामात कुठलाही सावळा गोंधळ खपवून घेतला जाणार नाही असा थेट इशारा दोन्ही नेत्यांकडून देण्यात आला. यावेळी बोलताना उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक वक्तव्य केले आहे. लाडकी बहीण योजना शासनाने राबवली त्यामुळे खूप ताण पडला आहे. फंडिंग जितकं यायला पाहिजे तितकं येत नाही आणि नियोजन करून मार्ग कसा काढता येईल त्यासाठी ही बैठक घेतल्याचे उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. आजची बैठक बोलवण्याचं कारण असं एवढंच होतं की कोऑर्डिनेशन व्यवस्थित झालं पाहिजे आणि शहरातील विविध भागात, वॉर्डात, प्रभागात आणि हद्दवाढीतून आलेल्या भागात काम कशी मार्गी लावता येईल यासाठी ही बैठक होती. चांगल्या प्रकारे बैठक पार पडली. प्रशासनसुद्धा सूचना देण्यात आल्या की नवीन म्हणजेच पहिल्यांदा विजयी झालेले नगरसेवक आहेत त्यांना मुख्याधिकारी किंवा विभाग प्रमुखांनी सहकार्य केलं पाहिजे, मार्गदर्शन केलं पाहिजे, असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. हेवेदावे काही नव्हते. दुसऱ्या सूचना केल्या की अतिक्रमण होऊ नये, वेगवेगळ्या ठिकाणी जागा आहेत तिथं हॉकर झोन करावेत, ज्यामुळे ट्रॅफिकला अडचणी निर्माण होणार नाहीत. अशा सूचना शिवेंद्रराजे आणि मी दिल्याचे उदयनराजे भोसले यांनी म्हणाले आहे. युद्धामुळे अगोदरच महागाई वाढलेली आहे आणि प्रत्येकाच्या मनात कुटुंबाची उपजीविका कशी मार्गी लावायची अशी विवंचना असते. त्या संदर्भात बैठक घेतलेली असं उदयनराजे भोसले यांनी सांगितलं आहे. पहिल्यांदा कोणत्याही बैठकीपूर्वी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनी सगळ्यांच्या बरोबर बसून त्यांच्या ज्या काही सूचना असतील, प्रत्येकाला वाद असं काही नसतो. माझा एक वॉर्ड आहे, शिवेंद्रराजेंचा शेजारी वॉर्ड आहे. मला वाटतं की माझ्या वॉर्डमध्ये काम व्हावं हेच जर अगोदर ठरलं तर वाद असायचं कारण काय, असंही उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. प्रत्येकाला असं वाटतं की स्वाभाविक आहे की ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिलं, ज्यांनी मतदान केलं, त्यांच्या नगरसेवकांकडून, आमदार म्हणून शिवेंद्रराजेंकडून, खासदार म्हणून माझ्याकडून, प्रत्येक लोकप्रतिनिधीकडून लोकांच्या अपेक्षा असतात की आमची कामं मार्गी लागली पाहिजेत. याकरिता आम्ही तुम्हाला निवडून दिलं, असं उदयनराजे भोसले असे म्हटले आहेत. आता जी काही लाडकी बहीण योजना शासनाने राबवली त्याच्यामुळे कसं झालं, ताण खूप पडला आणि फंडिंग वेगवेगळ्या ठिकाणी जेवढं यायला पाहिजे तितकं येत नाही. त्यामुळे त्याचं नियोजन व्यवस्थित करून काय करता येईल, कसा मार्ग काढता येईल त्यासाठी ही मीटिंग घेतली, असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे.